एका खूप श्रीमंत माणसाने रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याला विचारलं, का रे बाबा, तू चांगला धडधाकट आहेस असं दिसतंय, पण मग तरीही तू भीक का मागतोस? काय करणार दादा, माझ्यापाशी अनेक महिन्यांपासून कसलंच काम नाहीये. जर आपण मला काम देणार असलात तर मी सुद्धा भीक मागणं लगेच सोडून देईन. श्रीमंत माणूस हसून म्हणाला, मी तुला काही काम तर देऊ शकत नाही, पण तुला द्यायला माझ्यापाशी यापेक्षा देखील अधिक चांगलं काहीतरी आहे. तू माझा व्यवसायामध्ये भागीदार का होत नाहीस? म्हणजे बघ, तुला झेपणार असेल तर. भिकाऱ्याचा आपल्या कानांवरती विश्वास बसत नव्हता. तो गडबडून म्हणाला, हे आपण काय बोलताय दादा? हे शक्य तरी आहे का? अरे, खरंच बोलतोय मी. माझ्याकडे तांदळाची एक गिरणी आहे. तू गिरणीचा तांदूळ बाजारात चांगल्या किमतीला विकायचा आणि त्या विक्रीतून जो काही नफा होईल तो आपण दोघांनी वाटून घ्यायचा. भिकाऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सद्गतीत होऊन तो त्या श्रीमंताला म्हणाला, दादा, तुम्हाला तर बहुतेक देवानेच माझ्याकडे देवदूत म्हणून पाठवलं असावं. मी आपले आभार कसे मानू हेच मला कळत नाहीये. मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं भिकाऱ्यानं विचारलं, पण आपण नफा कसा वाटून घेणार? मी 20% आणि तुम्ही 80%, की मला 10% आणि तुम्हाला 90%? अर्थात तुम्ही जसं म्हणाल तसं आपण नफा वाटून घेऊ, मी तयार आहे आपला व्यावसायिक भागीदार व्हायला. मी आज फार आनंदित झालोय. श्रीमंत माणसाने मोठ्या प्रेमानं त्या भिकाऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाला, मी फक्त 10% नफा घेईन, तू 90% घे. तुझी प्रगती व्हायला हवी असंच मला वाटतं. भिकाऱ्यानं त्या माणसाच्या पायावरती लोळणच घेतलं आणि रडत रडतच तो बोलला, आपण सांगाल तसंच मी करेन. मी खरंच आपला खूप आभारी आहे. आणि दुसऱ्याच दिवसापासून भिकाऱ्यानं काम सुरू केलं. उच्च प्रतीचा तांदूळ आणि बाजारापेक्षा स्वस्त, तशाच भिकाऱ्याची प्रचंड मेहनत फळाला आली आणि लवकरच त्याची विक्री वाढू लागली. रोज रोज त्याची प्रगती अधिकच होऊ लागली आणि मग तो दिवस उजाडला. त्या दिवशी व्यापारातील नफा ठरल्याप्रमाणे वाटून घ्यायचा होता. श्रीमंत माणसाला वाटून द्यायचा असलेला 10% नफा देखील त्याला आता खूप अधिक वाटू लागला. आणि मग अचानक त्याच्या डोक्यामध्ये सैतान घुसला. तो विचार करू लागला, रात्रंदिवस मेहनत मी घेतली, त्या श्रीमंत माणसानं तर काहीच नाही काम केलंय. मला जीवनात एक संधी केवळ त्यानं दिली आहे, मग मी त्याला हा 10% नफा तरी का द्यायचा? या नफ्यावरती त्याचा अजिबातच हक्क नाहीये. इकडे ठरलेल्या वेळी तो श्रीमंत माणूस आपल्या नफ्याचा 10% वाटा घेण्यासाठी आला. तेव्हा चेहऱ्यावरती मोठा खेद दाखवत तो म्हणाला, दादा, अजून थोडा हिशोब व्हायचा बाकी आहे. मला या व्यवहारामध्ये बहुधा घाटात झाल्यासारखं वाटतंय. शिवाय या धंद्यासाठी मी लोकांकडनं घेतलेली कर्ज देखील मला फेडायची राहिली आहेत. आता त्या भिकाऱ्याच्या मनात खोट आली होती हे स्पष्ट दिसत होतं. तो श्रीमंत माणूस म्हणाला, मला माहीत आहे की या व्यवहारात तुला किती नफा झालाय ते. मग तू मला माझा हिस्सा देण्यासाठी टाळमटाळ का करतोयस? यावरती तो भिकारी पटकन बोलला, या नफ्यावरती तुमचा काहीच हक्क नाही. सगळी मेहनत तर मीच एकट्याने केली आहे. त्याचं हे उत्तर ऐकून श्रीमंत व्यक्ती थोडा उदास झाला आणि तेथून निघून गेला. आता विचार करा, जर तो श्रीमंत माणूस आपण असतो आणि त्या भिकाऱ्याकडनं आपल्यालाही असंच उत्तर मिळालं असतं तर आपण काय केलं असतं? भिकाऱ्यानं जे केलं ते योग्य होतं का? आता एक दुसरी कथा बघूया. एके दिवशी नारायण स्वामी महाराज कृष्णेत स्नानाला उतरले असताना त्यांना पाय घसरल्यासारखं होत ते आत ओढले गेले. कोणीतरी पाण्यात ओढत आहे असा त्यांना भास झाला. आत मोठा झगझगीत प्रकाश दिसला आणि एक मोठं देवालय दिसलं. त्यात अनेक वेदपाठी ब्राह्मण बसले होते. एका दिव्य सिंहासनावरती साक्षात नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले आहेत असे त्यांना दिसले. गुरु महाराजांना पाहताच नारायण स्वामी महाराजांनी नमस्कार केला. गुरु महाराज म्हणाले, शास्त्री बुवा, आश्चर्यचकित का झालात? तेव्हा नारायण स्वामी म्हणाले, अहो महाराज, मी स्नानाला उतरलो असताना मला कोणी ओढत आहे असा भास झाला आणि आता आपलं दर्शन होत आहे.
हे सर्व पाहून मला फार आश्चर्य वाटत आहे. मी जागृतावस्थेमध्ये आहे. शिवाय पाण्यात असूनही श्वास निरोध न करता सर्व व्यवहार होत आहेत. यावरती गुरु महाराज म्हणाले, अहो शास्त्री बुवा, संन्यास द्यावा अशी आपली प्रार्थना होती आणि आम्ही आपणास योग्य वेळ येताच सांगू. सर्व वस्तूंची व्यवस्था लावून आपण मुक्त असावे असे सांगितले होते. आज दीक्षेस चांगला मुहूर्त असून संन्यास ग्रहणास तयार असावे. महाराजांचे हे बोलणे ऐकताच नारायण स्वामी महाराजांना गहिवरून आलं. गंगाजूनाचा दाखवलेले दृश्य अगदी यथार्थ असून आज माझ्या भाग्यानं मी पाहत आहे असे म्हणून नारायण स्वामींनी गुरु महाराजांच्या चरणावरती प्रेमाश्रूंचा अभिषेक केला. गुरु महाराजांनी नारायण स्वामी महाराजांना प्रेषोच्चारपूर्वक संन्यास दीक्षा देऊन नारायण सरस्वती असे नाव प्रसिद्ध केले. सर्व विधी आटोपताच संन्यासी वेशात नारायण स्वामी महाराज वर आले आणि गुरुपादुकांना वंदन करते झाले. ही झालेली अलौकिक घटना कोणालाही माहीत नसल्यानं आपण संन्यास केव्हा व कोठे घेतला, आपले गुरु कोण वगैरे प्रश्न अनेक जण विचारू लागले आणि आपण काही न सांगितल्यास आपल्यावरती बहिष्कार घालू असे मठाधिपताच्या प्रेरणेने लोकांनी सांगितले. हे मठाधिपती नृसिंहवाडीतच राहणारे होते. नारायण स्वामी महाराजांनी गुरु महाराजांची लीला गुप्त राहावी म्हणून मौन धारण केले आणि गुरुपादुकांना नमस्कार करून वर आले. काही उत्तर न दिल्याने लोकांनी नारायण स्वामींवरती मठाधिपतांच्या सांगण्यानं बहिष्कार टाकला. तेव्हा आपल्या कुटीचं दार बंद करून नारायण स्वामी महाराज एकांतात भजन करू लागले. त्यांचे भजन ऐकाव्यास प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती स्वामी महाराज एका मोठ्या सिंहाचं रूप घेऊन येऊ लागले. एकदा हे एका एकांतात काय करतात या जिज्ञासेनं मठाधिपती दाराच्या फटीतून पाहत असता एक मोठा सिंह त्यांचं भजन ऐकत आहे असे दिसले. मठाधिपतींना पश्चाताप झाला. त्यांनी नारायण स्वामी महाराजांची क्षमा मागितली. एक अशीच कथा अजून बघूया. एक साधक होता. या साधकास खरंच परमात्मा भेटीची ओढ लागलेली होती. त्यास कोणी सांगितले, तुला साधनेत खरे मार्गदर्शन हवे असेल तर तू अमुक नावाच्या महात्म्यास भेट, म्हणजे ते तुला योग्य मार्गदर्शन करतील. झाले. तो साधक त्या महात्म्याच्या शोधात निघाला. त्याला ज्या वेळी असे कळून येई की ते महात्मा अमुक ठिकाणी आहेत, तो साधक लगेच त्यांच्या भेटीला जाई. पण प्रत्येक वेळी त्यास जाणवले की ज्या ठिकाणी तो साधक जाई तेव्हा तो पोचण्यापूर्वीच काही वेळापूर्वीच तो महात्मा तेथून दुसरीकडे निघून गेलेले असत. परत त्या ठिकाणी तो धाव घेई व तिथेही त्यास पुन्हा तोच अनुभव येई. असे करता करता बरीच वर्ष निघून गेली, परंतु गुरुची भेट पडलीच नाही. शेवटी तो कंटाळला व एका पर्वताच्या कड्याच्या टोकाशी जाऊन बसला. त्यानं निश्चय केला, आता काही गुरूंची भेट होणे शक्य नाही, तर या कड्यावरनं उडी टाकून देहाचं सार्थक करायचं. अगदी पूर्ण निश्चय झाल्यावरती त्यानं उडी घेण्यासाठी पवित्रा घेतला. त्याच सुमारास तो मागे खेचला गेला. त्यानं पाठी पाहिले. एक गृहस्थ त्याला थांबवत होता. त्यांनी त्या साधकाला आत्महत्येचे कारण विचारले. शेवटी त्या साधकाने आपले कारण सांगितल्यावरती तो महात्मा म्हणाला, तू ज्याच्या शोधात आहेस तो मीच आहे, तुला काय विचारायचे ते विचार. त्याची शंका समाधान व मार्गदर्शन केल्यावरती महात्म्यांनी सांगितलं, तुला परत माझी गरज लागली तर अमुक ठिकाणी ये, मी तिथे असेल. त्यावरती त्या साधकानं उत्तर दिलं, गुरुदेव, आत्ता मला समजलं, तुम्हाला भेटायचे तर त्या ठिकाणी येण्याची गरज नाही, माझ्या अंतःकरणातच आपण आहात. खरे तर मी तिथूनच तुम्हाला हाक मारायला हवी होती. याचा अर्थ एवढाच होतो, आपण आपल्या अंतःकरणातून साथ घालावी तर भगवंत आपल्याकडे धावत येतात. त्यांच्याकडे जावे लागत नाही. फक्त आपल्या मनाची दृढ भावना, खरी तळमळ असली पाहिजे.